So good morning to all of you. This is our next lecture on our BSc first year. In a few previous lecture, we saw the definition of a homogeneous function and some example on the homogeneous function. Okay. Then next topic is the Jacobian. Okay. The Jacobian means what the definition is that if u1 and u2 up to un be a differential function of an independent variable. Okay, of x1 to xn, then the determinant, this type of determinant is known as a Jacobian of u1 u2 up to un with respect to x1 x2 xn. Okay, this type of this type of determinant is known as the Jacobian of this variable differential, this function u1 u2 u2 up to un up of independent variable of x1 to xn. Okay, then it is denoted by this type del u1 u2 up to un divided by del x1 x2 xn, or the पुन्हा एक त्याला डिनोट करू शकतो आपण काही जे फॉर जॅकोबियन ऑफ u1 u2 up to un. Okay, तर we saw some example on it. So given is that the x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. Okay, then we have to find del xy divided by del of r theta. Okay, where r theta is a polar coordinate. Okay, then next फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे ही टर्म आणि सेकंड फाइंड करायचं आहे डेल ऑफ आर थीटा बाय डेल ऑफ एक्स वाय. ओके, देन गिवन first of all we write what is meant by what is given in a given problem. Okay, x and y, value of x and y given. Okay, x and y equal to x is equal to r cos theta and y equal to r sin theta. We denote this two equation by equation 1 and equation 2. Then we find this first. Okay, first we have to find del x x of y x y by del ऑफ आर थिटा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ते फाइंड करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं जॅकोबियनच्या थेरमनुसार आपल्याला काय मॉडमध्ये आपण त्याला फाइंड करतो. ठीक आहे, तर इथे पहा मॉडमध्ये आपण हे व्हॅल्यू कशा प्रकारे लिहिला डेल एक्स. ओके, डेल एक्स बाय डेल आर. ठीक आहे, त्याच्यानंतर डेल एक्स बाय डेल थिटा, डेल एक्स बाय डेल आर. ठीक आहे, डिफरेंशिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू आर, डिफरेंशिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू थिटा. देन आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, एक तर एक्स आहे आणि एक तर वाय आहे. तर एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर थिटा आणि वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर थिटा आपण लिहून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत आहे, एक्सची व्हॅल्यू आपण घेऊन लिहून घेतली आर कॉस थिटा, आणि आपल्याला वायची पण व्हॅल्यू माहीत आहे आर साइन थिटा, तर आपण ते पुट करू. ठीक आहे, तर इथे एक्सची व्हॅल्यू काय आहे आर कॉस थिटा, वाय एक्सची व्हॅल्यू पुन्हा आर कॉस थिटा आणि वायची व्हॅल्यू इथे आहे आर साइन थिटा आर साइन थिटा. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर ऑफ दिस टर्म. ठीक आहे, डिफरन्शिएट आपल्याला काय येणार इथे आर व्हेरिएबल आहे. ठीक आहे, आणि कॉसची डेरिव्हेटिव्ह निघणार काय नाही, कारण की इथे थिटा आहे. जर इथे आर असतात तर त्याची डेरिव्हेटिव्ह निघली असती, तर विथ रिस्पेक्ट टू आर आपल्याला काढायचं आहे, त्या याची डेरिव्हेटिव्ह काय येणार डिफरन्शिएट डी बाय डेल आर ऑफ आर काय येणार 1 होणार. ठीक आहे, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ आर इज 1 अँड कॉस ॲज इट इज, ते लिहून घेतलं आपण. त्याच्यानंतर इथे काय येणार विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे. ठीक आहे, तर थिटाचे इथे थिटा व्हेरिएबल आहे, तर थिटाची आपण काय डेरिव्हेटिव्ह काढू, आर हा कॉन्स्टंट राहणार इथे. ठीक आहे, तर आर आपण ॲज इट इज लिहून घेऊ. त्याच्यानंतर कॉसची डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन थिटा. ठीक आहे, मायनस साइन थिटा आर कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण लिहून घेतली. त्याच्यानंतर इथे काय होणार इथे विथ रिस्पेक्ट टू आर आहे. ठीक आहे, तर कॉन्स्टंट टर्म ही होऊन जाणार आणि डेरिव्हेटिव्ह याची निघणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आर काय होणार विथ रिस्पेक्ट टू आर 1 होऊन जाणार. ठीक आहे, आणि रिमेनिंग काय होणार साइन थिटा. त्याच्यानंतर इथे पहा विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे. ठीक आहे, तर इथे साइनची डेरिव्हेटिव्ह निघणार आर कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, आर कॉन्स्टंट लिहून घेतलं. त्याच्यानंतर इथे काय होणार विथ रिस्पेक्ट टू डेल साइनची डेरिव्हेटिव्ह काय होणार कॉस थिटा. ठीक आहे, कॉस थिटा लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण डिटर्मिनंट कसा फाइंड करतो माहीत आहे आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याचं डिफरन्स मीन्स कॉस थिटा इंटू कॉस थिटा मायनस मायनस ऑफ साइन थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डिटर्मिनंट फाइंड करतो. तर त्याचं डिटर्मिनंट काय ना लक्ष द्या, तर त्याचं डिटर्मिनंट होणार आर कॉस स्क्वेअर थिटा मायनस. ओके, इथे मायनस साइन असतो आणि मायनस ऑफ आर साइन थिटा इंटू साइन थिटा मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याचं डिफरन्स. ठीक आहे, तर इथे पहा मायनस मायनस प्लस. ठीक आहे, आणि साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस लिहून घेतलं आणि ही व्हॅल्यू ॲज इट इज आपण लिहून घेतली. त्याच्यानंतर आर आपण काय कॉमन काढू शकतो, तर आर
साइन थिटा इंटू कॉस साइन स्क्वेअर थिटा, ठीक आहे, आणि कॉस स्क्वेअर थिटा. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 होतो, ठीक आहे. आर इंटू 1 मीन्स आर. तर आपल्याला फाईंड करायचं होतं की या टर्मची व्हॅल्यू काय येणार, डेल ऑफ एक्स वाय बाय डेल आर थिटा. तर आपण अशा प्रकारे फाईंड केला. मॉडमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आर थिटा घेतलं, त्याच्यानंतर त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आणि त्याच्यानंतर डिटर्मिनंट फाईंड केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली. सेकंड आपल्याला फाईंड काय करायचं आहे, इथे पहा, सेकंड आपल्याला फाईंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ आर थिटा मीन्स पोलर कॉर्डिनेटची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, ठीक आहे. तर आपल्याला आरची व्हॅल्यू माहीत आहे का नाही आणि थिटाची व्हॅल्यू माहीत आहे का नाही. तर आपण सर्वात पहिलं काय करू, आरची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू फाईंड करू फ्रॉम इक्वेशन 1 and 2, ठीक आहे. इथे आर आहे आणि इथे थिटा आहे, तर याची व्हॅल्यू आपण सेपरेटली फाईंड करू. तर त्याच्यानंतर सर्वात पहिलं आपण काय करायचं की स्क्वेअर इक्वेशन 1 and 2 आपण जे घेतलं होतं, ठीक आहे. इक्वेशन 1 and 2 मीन्स इक्वेशन 1 and 2 च्या स्क्वेअर करून त्यांना ॲडिशन करणार आपण इथं, ठीक आहे. तर रिझल्ट काय मिळणार आपल्याला पहा, स्क्वेअर केला आपण इक्वेशन फर्स्टला आपण एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि इक्वेशन 2ला आपण स्क्वेअर केलं, आर स्क्वेअर इक्वल टू आणि वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, ठीक आहे. त्यानंतर या दोघांना ॲड केल्यानंतर काय मिळणार आपल्याला पहा, लेफ्ट हँड साईडची ॲडिशन इक्वल टू राईट हँड साईडची ॲडिशन. जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा अशा प्रकारे करतो की लेफ्ट हँड साईडची ॲडिशन इज इक्वल टू राईट हँड साईडची ॲडिशन, ठीक आहे. एक्स प्लस वाय स्क्वेअर, ठीक आहे. इथे आर कॉमन निघणार, ठीक आहे, आणि याची ॲडिशन होणार कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा, ठीक आहे. आणि कॉस स्क्वेअर थिटा सायन्स स्क्वेअर थिटा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय होतो, 1 होतो. तर आर स्क्वेअर 1 मीन्स आर स्क्वेअर. तर याला आपण अशा प्रकारे इक्वेशन 3 लिहून देऊ. अशा प्रकारे पण लिहू शकतो आपण. तर ठीक आहे, तर आपण याला इक्वेशन 3 लिहून घेऊ. तर आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला थिटा फाईंड करायचा, ठीक आहे. तर आपल्याला हे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे, इक्वेशन 1 and 2. तर याला आपल्याला काय करायचं आहे की डिवाईड करायचं आहे, ठीक आहे. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने आपल्याला काय सिम्पली डिवाईड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार पहा की इक्वेशन 2, ठीक आहे, इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाईड केलं, वाय बाय एक्स आर साइन थिटा बाय आर कॉस थिटा, आर कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. आणि साइन थिटा बाय कॉस थिटा मीन्स साइन एक्स बाय कॉस एक्स काय होतो आपल्याला माहीत आहे की टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा, ओके. तर आपल्याला ते साइन बाय कॉस काय होतो, टॅन होतो, ठीक आहे. तर आपल्याला आपल्याला टॅन मिळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त काय इथे फाईंड करायचं आहे, थिटा फाईंड करायचं. तर टॅनला आपण या साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे स्ट्रक्चर मिळणार, लेफ्ट हँड साईडला आपण जेव्हा त्याला शिफ्ट करू तेव्हा काय होणार, तो इन्व्हर्स होऊन जाणार. मीन्स टॅन इन्व्हर्स ऑफ वाय बाय एक्स इक्वल टू थिटा. तर थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली की टॅन इन्व्हर्स ऑफ वाय बाय एक्स. त्याला इक्वेशन 4ने आपण डिनोट केलं. त्याच्यानंतर पहा आपल्याला हे फाईंड करायचं होतं, ठीक आहे. तर सिमिलरली आपण फाईंड केलं, त्याच्याच प्रकारे आपण सेकंड पण फाईंड करू. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू वाय. आपण मॉडमध्ये लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत आहे, ठीक आहे. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, या इक्वेशनला आपल्याला सिम्पली विथ रिस्पेक्ट टू एक्सनी, मीन्स इथे पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने आपण डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार आपल्याला, ठीक आहे. इथे काय होणार, विथ रिस्पेक्ट टू एक्सने लेफ्ट हँड साईडला आपल्याला डिफरन्शिएट केल्यानंतर इथे काय मिळणार आपल्याला, ट्वाईस एक्स, आणि हे वाय तर आपल्याला एक्सने डिफरन्शिएट करता होता, हा 0 होऊन जाणार. तर इथे काय आहे, ट्वाईस आर बाय डेल एक्स, कारण की आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढत आहोत. तर अशा प्रकारे आपला स्ट्रक्चर मिळणार, ठीक आहे. मीन्स ट्वाईस एक्स इंटू ट्वाईस आर इंटू डेल आर विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण त्याची डेरिव्हेटिव्ह काढत आहोत, त्यामुळे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढत आहोत. त्यामुळे ट्वाईस आर इंटू मीन्स आर स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस आर आणि आरचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, डेल आर बाय डेल एक्स, ठीक आहे. आपण त्याला ट्वाईस कॅन्सल होऊन जाणार आणि आरला इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार, एक्स बाय आर डेल एक्सची डेल आर बाय डेल एक्सची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. इथे आपण काय करत आहोत की प्रत्येक या डेरिव्हेटिव्हची सेपरेट आपण व्हॅल्यू फाईंड करत आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे पुट करू, ठीक आहे. तर आपल्याला डेल आर बाय डेल एक्सची व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर डेल वाय बाय डेल आरची व्हॅल्यू सिमिलरली आपण त्याला फर्स्टली आपण एक्सने काय केलं, आपण डिफरन्शिएट केला. त्याच्यानंतर वायने डिफरन्शिएट केल्यानंतर हे 0 होऊन जाणार आणि ट्वाईस वाय इक्वल टू याची
डेरिव्हेटिव्ह काय येणार याची ट्वाईस वाय येणार विथ रिस्पेक्ट टू वाय, ठीक आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह काय होणार विथ रिस्पेक्ट टू वाय ट्वाईस आर बाय डेल वाय, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळणार. ट्वाईस कॅन्सल होऊन जाणार आणि आरला इकडे शिफ्ट केल्यानंतर वाय बाय आर होणार आणि इक्वल टू डेल आर बाय डेल वाय, आणि डेल आर बाय डेल आर आपल्याला व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर आपल्याला डेल आर बाय डेल वायची व्हॅल्यू काय मिळाली वाय बाय एक्स, त्याला डिनोट केलं इक्वेशन 6नी. त्याच्यानंतर डेल थीटा बाय डेल एक्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला. थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, ठीक आहे. तर आपल्याला इथे काय डेरिव्हेटिव्ह करायचं आहे टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. तर टॅन इनवर्स ऑफ एक्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्सची फॉर्म्युला काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, ओके. तर इथे आपण तो फॉर्म्युला यूज करू. तर हे काय झालं, हे व्हॅल्यू झाली एक्स, ठीक आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह काय आहे टॅन इनवर्स ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हा झाला एक्स, ठीक आहे. तर याची डेरिव्हेटिव्ह काय होणार 1 प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ठीक आहे. या फॉर्म्युला यूज केला. त्याच्यानंतर याची डेरिव्हेटिव्ह सेपरेटली डेरिव्हेटिव्ह याची वाय बाय एक्सची आपण काढू, ठीक आहे. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे त्यामुळे वाय हा कॉन्स्टंट होणार आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्सची डेरिव्हेटिव्ह काय होणार -1 बाय एक्स स्क्वेअर, ठीक आहे. -1 बाय एक्स स्क्वेअर आपण लिहून घेतलं, ठीक आहे. वाय हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह काय होणार 1 बाय एक्सची डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर, ठीक आहे. तर ते आपण लिहून घेतलं. मायनस साईन आपण इकडे लिहून घेतलं, ठीक आहे. मायनस साईन आपण आउटसाईड लिहून घेतलं. त्याच्यानंतर इथे काय होणार एक लक्ष द्या की एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, ठीक आहे. आपण एक्स मल्टिप्लाय बाय 1 आपण सर्वात पहिले डिनोमिनेटर आपण सॉल्व करू. एक्स इंटू 1 मीन्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, आणि हे आपण न्यूमरेटरमध्ये ॲज इट इज लिहून घेतला. हा एक्स स्क्वेअर काय होणार कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. रिमेनिंग काय होणार वाय आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला रिमेनिंग राहणार. त्याच्यानंतर इथे काय होणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे, आपण फाइंड केली होती इक्वेशन 3मध्ये की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होणार आर स्क्वेअर होतो. तर ते आर स्क्वेअर आपण लिहून घेतलं मीन्स इथे व्हॅल्यू काय होणार -y बाय आर स्क्वेअर. तर आपल्याला काय मिळालं डेल थीटा बाय डेल एक्स आपल्याला व्हॅल्यू मिळाली -y बाय आर स्क्वेअर फ्रॉम 3. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करू थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आता याच्या पहिला आपण काय फाइंड केले थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेल थीटा बाय डेल वाय फाइंड करायचं सिमिलर प्रोसेस आपण इथे यूज करू की फक्त आपण इथे वायने डिफरन्शिएट करू, ठीक आहे. डेल थीटा बाय डेल वाय आणि थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. तर टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स आताच आपण डेरिव्हेटिव्ह फाइंडली 1 प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि तर याची डेरिव्हेटिव्ह काय येणार इथे मी शॉर्टकटमध्ये लिहित आहे की पहा की विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, ठीक आहे. तर मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होता की विथ रिस्पेक्ट टू एक्स होता, तर एक्स हा काय होता डिनोमिनेटरमध्ये होता, ठीक आहे. डिनोमिनेटरमध्ये होता त्यामुळे त्याची काय झाला की 1 बाय त्याची डेरिव्हेटिव्ह काय निघली -1 बाय एक्स स्क्वेअर. पण इथे हा न्यूमरेटरमध्ये आहे तर काय होणार याची की विथ रिस्पेक्ट टू वाय हा 1 होऊन जाणार आणि 1 बाय एक्स रिमेनिंग राहणार, ठीक आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण जर सेपरेटली फाइंड केली तर 1 बाय एक्स मिळणार. वाय बाय एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय होणार 1 बाय एक्स आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर काय तर एक्स इंटू इथे आपण 1ली मल्टिप्लाय करू आणि त्याला सॉल्व करू. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण इथं डिनोमिनेटरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर एक्सला आपण इथे लिहू शकतो कारण की एक्स आहे काय इथे डिनोमिनेटरमध्ये आहे तर आपण याला शिफ्ट करून इथे लिहू शकतो, ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि 1 बाय एक्स ॲज इट इज आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय होणार एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार, इथे एक एक्स उरणार, ठीक आहे. तर एक्स बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिळणार आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे आणि ती व्हॅल्यू काय आहे आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ते लिहून घेतली आणि आपल्याला डेल थीटा बाय डेल वाय काय मिळाला एक्स बाय आर स्क्वेअर मिळाला. त्याला इक्वेशन 8 लिहून घेतलं. तर आपल्याला सर्व व्हॅल्यू मिळाला जे आपल्याला पाहिजे होता. तर आपल्याला इक्वेशन 5, 6, 7, 8 इन इक्वेशन 1 इक्वेशन ए. तर इक्वेशन ए आपण या मॉडला दिलं होतं, ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण फाइंड केली, ठीक आहे. इक्वेशन 5 पहा ही व्हॅल्यू आपण फाइंड केली इक्वेशन 6 मध्ये. देन डेल थीटा बाय डेल एक्स आपण फाइंड केला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड केला डेल थीटा बाय डेल वाय फाइंड केला. ते सर्व व्हॅल्यू आपण इथे काय मॉडमध्ये पुट केल्या, ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे आपल्याला तर आपण डेल आर बाय डेल एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, ते होती आपल्याला एक्स बाय आर. त्याच्यानंतर डेल आर बाय डेल वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली होती वाय बाय एक्स, ठीक आहे. आणि डेल थीटा बाय डेल एक्स आणि डेल थीटा बाय डेल वाय सिमिलरली आपण
फाइंड व्हॅल्यू केले होते, फाइंड केले होते त्याची व्हॅल्यू, ते आपण इथे पुट केली. त्याच्यानंतर डिटर्मिनंट कसं फाइंड करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याचे डिफरन्स. ठीक आहे, तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार या दोघांचा, तर एक्स बाय आर इंटू एक्स बाय आर स्क्वेअर. तर एक्स एक्स मीन्स एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरमध्ये काय होणार आर इंटू आर स्क्वेअर मीन्स आर क्यूब. सिमिलरली इथे काय होणार वाय इंटू वाय मीन्स वाय स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर इंटू नाही आर स्क्वेअर इंटू आर काय होणार आर क्यूब होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ते लिहून घेऊ. ठीक आहे, तर इथे काय होणार आर स्क्वेअर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर एक्स स्क्वेअर बाय एक्स आर क्यूब प्लस वाय स्क्वेअर बाय आर क्यूब. तर इथे प्लस साईन कसा आला, ठीक आहे, कारण की डिफरन्स आपण घेतो त्याचा मायनस घेतो. ठीक आहे, पण इथे जेव्हा आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू सेकंड टर्मचं, इथे मायनस आहे आणि मायनस मायनस प्लस होऊन जातो. ठीक आहे, तर हा प्लस साईन होऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर सिमिलरली इथे पहा आपण इथे सिम्पली सॉल्व करू. याचं काय बेस सेम आहे. ठीक आहे, बेस सेम आहे तर बेस आपण लिहून घेतो. त्याच्यानंतर याचं ॲडिशन होतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे, त्याची व्हॅल्यू आहे आर स्क्वेअर बाय आर क्यूब काय होणार, इथे आर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आणि इथे एक आर उरणार. ठीक आहे, आणि 1/r आपल्याला व्हॅल्यू मिळणार. तर जॅकोबियन आपण अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करतो. ठीक आहे, खूप इझी आहे, फक्त थोडं लेंदी प्रॉब्लेम आहे. फक्त सिम्पली इथे काय आहे की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज केले आहे. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि खूप इझी प्रॉब्लेम आहे, थोडं लेंदी आहे पण इझी आहे. ओके.